आपल्या तालुक्यात गॅस सिलेंडर मिळत नाहीये. डिझेल आणि पेट्रोल इंधन टंचाई आहे. बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं महागाईच्या विरोधात आणि इंधनाच्या विरोधात आंदोलन केलं गेलं आणि आता युगेंद्र पवार स्वतः बैलगाडीतून प्रशासकीय भावनासाठी निघालाय. तर काय भावना आहे? अहो, महागाई आता एवढी वाढत चालली आहे की आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाहीये. डिझेल आणि पेट्रोल आता एवढं महाग झालंय की परत एकदा आपल्याला बैलगाड्यांवरून प्रवास करावा लागतोय. परत गॅस सिलेंडर आपल्याला कुठं मिळत नाहीयेत. त्याच्यामुळं परत आता सगळ्या हॉटेलमध्ये घरांमध्ये चुली पेटलेल्या आहेत. असा प्रश्न सगळ्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनात तयार होतोय की आपण पुढं चाललोय का मागं चाललोय. आम्हाला सांगण्यात आलेलं की अच्छे दिन येणार आहेत, पण अच्छे दिन जर असे असतील तर मग आम्हाला नको आहेत. आम्हाला आठवतंय जेव्हा पवारसाहेब इथं कृषी मंत्री होते तेव्हा कांद्याला पण चांगला भाव होता आणि शेतकऱ्यांचं तिथं सरकार होतं. आमची इच्छा आहे की परत एकदा असं शेतकऱ्यांच्या विचारांचं एक सरकार लवकरात लवकर आपल्या राज्यात आणि देशात यावं. तुम्हाला असं वाटतंय का तुम्ही ज्या मागण्या करतायत त्या मान्य होतील म्हणून? काही होतील, काही नाही व्हायचे, पण प्रयत्न आणि शेतकऱ्यांसाठी लढणं हे आमचं काम आहे. खरं तर तुम्ही असं म्हटलं की राज्यात एक चांगलं सरकार यावं. कशा पद्धतीने येईल असं तुम्हाला वाटतं? कारण सध्याचे चांगलं नाही, शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार, जे शेतकरी हित बघतात, जे सर्वसामान्य लोकांचं हित जे बघतात, फक्त ठराविक उद्योजकांचं हित न बघता सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न सोडवतील असं एक सरकार यायला पाहिजे. आणि ते काम फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब, त्यांचा पक्ष पवारसाहेबांचा मार्गदर्शनाखाली करू शकतं. बारामतीची वाटचाल कशी बघताय तुम्ही सध्या परिस्थितीमध्ये? एवढे आता इश्यूज आहेत, एवढे आपल्याकडं मुद्दे आहेत. गुन्हेगारी वाढत चालली आहे. महिलांना इथं सेफ आता वाटत नाहीये. आपल्या तालुक्यात गॅस सिलेंडर मिळत नाहीयेत. डिझेल आणि पेट्रोल इंधन टंचाई आहे. आपलं लोड शेडिंग चालू आहे. 2-2.5 महिने झाले लोड शेडिंग आपल्या इथं चालू आहे. त्याच्यामुळं मुलांचा अभ्यास राहतोय. शेतकऱ्यांना धार काढता येत नाहीये आणि क्राईम पण वाढत चाललंय. असे अनेक विषय आहेत. आपल्या जिरायत भागात पाणी नाही आहे. काही गावांमध्ये चारा टंचाई आहे, पाणी टंचाई आहे. असे शेकडो मुद्दे आहेत ज्याच्यावर ताबडतोब आपण काम करायला पाहिजे. गेल्या काही दिवसापासून तुम्ही सातत्यानं बारामती तालुक्यात फिरताय, वेगवेगळ्या ठिकाणी दौरा करता आहात. दुसरीकडे तुम्ही सातत्यानं सांगताय, तुम्ही ह्याच्या आधी मला अनेक वेळा ह्याच प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, पवार विरुद्ध पवार आगामी काळात पाहायला मिळणार का? तर तुम्ही त्याचं उत्तर सातत्यानं नाही म्हणताय. मात्र ही लढाई कशी बघता तुम्ही? कशा पद्धतीने तुम्ही लोकांच्या जाती याचा? आता 3 वर्ष कुठलंही इलेक्शन नाही तरी पण आम्ही इथं शेतकऱ्यांसाठी लढतोय. सगळ्या बारामतीकरांचे प्रश्न आपण मांडतोय. ह्याच्यात कुठलाही इलेक्शनचा स्वार्थ नाही. कोणतरी पाहिजे जे लोकांसाठी लढत राहील. पवार म्हणावा असं लक्ष देत नाही असं वाटतंय? मला काकींबद्दल काय बोलायचं नाहीये. तो त्यांचा प्रश्न आहे. ते मोठे नेते आहेत. ते आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, माझे काकी आहेत. त्यांच्यावर बोलणं हे मला योग्य वाटत नाही. आता तुम्ही निघालेला आहात, कुणाला निवेदन देणार आहात आणि काय? रानसाहेबांना निवेदन देणार आहे आणि आमचे मुख्य मागण्या हेच असणार आहेत की कांद्याला 3000 भाव मिळाला पाहिजे. नाफेड सेंटर एक आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बारामतीत आलं पाहिजे आणि 1500 रुपये अनुदान आपल्या सगळ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे. विश्वास वाटतो? शेवटचा प्रश्न पुन्हा एकदा तोच वाटतोय. नाही जर केले मागण्या तर परत आपल्याला ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन करावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.